नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो। सरकारी पेन्शन धारकांसाठी मोठी धक्कादायक बातमी, पेन्शन बंद होणार। जाणून घ्या अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका। सोबतच ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, सरकारने नवीन पेन्शन योजना लागू केल्यापासून UPS त्यानंतर आता डिजिटल ठगही सक्रिय झालेले आहेत। पेन्शन बाबत अनेक बनावट कॉल्स येत आहेत। तुम्हालाही असा फोन आला असेल तर सावधान रहा। कॉलर PPO नोम, जन्मतारीख आणि बँक खात्यांची माहिती विचारत आहेत। तुमच्या वैयक्तिक माहिती कोणाशी शेअर करू नका असे सरकारने म्हटले आहे, अन्यथा तुमची खाते काही क्षणात रिकामी होऊ शकतात। ॲडवायझरी जाहीर करण्यात आली आहे। जेव्हा लोकांचे अधिक काल येऊ लागले तेव्हा सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिसला याची माहिती मिळाली, कारण कॉलर वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाचे अधिकारी असल्याची बतावणी करून फोन करत आहे। त्या कार्यालयातून निवेदन जारी करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये हे फसवणूक करणारे पेन्शनधारक व्हॉट्सअप, ईमेल, SMS द्वारे फॉर्म पाठवतात आणि ते भरण्यास सांगतात असे सांगण्यात आले आहे। त्यासोबतच त्यांनी हा फॉर्म न भरल्यास पुढील महिन्यापासून पेन्शन बंद करण्यात येईल अशी धमकी दिली आहे। त्यामुळे त्यांच्या फंदात पडू नका। सरकारने सावध राहण्याचे संकेत दिले आहे। केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाने पेन्शनधारकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। CPAO पेन्शन मिळवणाऱ्या किंवा कौटुंबिक पेन्शन मिळवणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या PPO क्रमांक, जन्मतारीख आणि बँक खात्यांचे तपशील कोणालाही शेअर करू नयेत असे सांगण्यात आले आहे, कारण असे कोणीही CPO मागत नाही। हे संपूर्ण डिजिटल फसवणूक करणारे आहे, त्यामुळे त्यांच्या फंदात पडू नका, अन्यथा तुमचे कष्टाचे पैसे क्षणार्धात गायब होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।